हाय सर्वांना, स्वागत आहे तुमचं ॲक्टिव्ह पूजामध्ये. मी पूजा. आज आपण बनवतोय हॉटेल स्टाईल चमचमीत असं पनीर चिली, एकदम सोप्या पद्धतीने. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला बनवायला सुरुवात करूया. सगळ्यात अगोदर आपल्याला पनीर लागणार आहे. तर मी हे पनीर असं मोठ्या क्यूबमध्ये कट करून घेतले. तुम्ही हवं तसं लहान मोठं बारीक करून घेऊ शकतात. अर्धा चमचा अद्रक आणि अर्धा चमचा लसूण याचा मी किस करून घेतला, म्हणजे किसून घेतले बारीक किसणीने. आणि 3 हिरव्या मिरच्या मोठ्याशा कट केलेत. तुम्ही बारीक चिरून सुद्धा अद्रक लसूण घेऊ शकतात. एक शिमला मिरची, थोडी कांद्याची पात आणि एक मोठा कांदा, अशा मोठ्या तुकड्यांमध्ये शिमला मिरची आणि कांदा आपल्याला कट करून घ्यायचा आहे. आणि आपल्याला शिमला मिरची कांदा हे एकसारख्या आकारामध्ये कट करून घ्यायचं, म्हणजे ते दिसायलाही खूप छान दिसतं. आता जे पनीर कट करून घेतले ते बाउलमध्ये काढून घेऊया. त्यावरती पाव चमचा लाल मिरची पावडर टाकून घेऊया. तर इथे मी पाव चमचा लाल मिरची पावडर टाकून घेतली आहे. थोडंसं मीठ टाकायचे, फक्त आपल्याला पनीर पुरतंच इथे मीठ टाकून घ्यायचे चवीनुसार. थोडीशी काळी मिरी पावडर टाकून घेऊया. अद्रक आणि लसूण जे आपण किसून घेतले त्यामधलंच थोडंसं याच्यामध्ये टाकून घेतले. 1 चमचा याच्यामध्ये कॉर्नफ्लोअर टाकून घेऊया आणि व्यवस्थित चमच्याने किंवा हाताने हे व्यवस्थित कोटिंग करून घ्यायचे. सर्व बाजूंनी पनीरच्या तुकड्यांना हे कॉर्नफ्लोअर सर्व मसाले लागायला हवेत. तर व्यवस्थित एकसारखं मिक्स करून याला व्यवस्थित कोटिंग करून घ्यायचे. तर इथे आपण हे सगळं चांगलं मिक्स करून घेतले. तर आपण याला डबल कोटिंग करणार आहोत. तर अगोदर हे सर्व चांगलं मसाल्यांसोबत मिक्स केलं. आता परत एकदा आणखीन 1 चमचा कॉर्नफ्लोअर टाकून डबल कोटिंग करायचे. त्यामुळे पनीरचे जे काप आहेत ते एकदम क्रिस्पी कुरकुरीत होणार आहेत जेव्हा आपण फ्राय करणार तेव्हा. तर पनीर चिली वरून क्रिस्पी कुरकुरीत आणि आतून एकदम मऊ ज्युसी अशी आपली पनीर चिली बनणार आहे. तर डबल कोटिंग करून घेते आणि व्यवस्थित हे टॉस करून घ्यायचे. तर सर्व बाजूंनी एकसारखं हे आपल्याला कॉर्नफ्लोअरचं कोटिंग करून झालेलं आहे. तर आता आपण लगेच मस्त हे क्रिस्पी तळून घेऊया. तर तेल गरम करून घ्यायचे मिडियम गॅसवरती. तेल गरम झालं की एक करून याच्यामध्ये आपण जेवढे तेलात बसतील तेवढे याच्यामध्ये पनीरचे काप टाकून घ्यायचे आहेत आणि छान क्रिस्पी कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. तर पनीरचे काप तेलामध्ये टाकले की लगेच काढायचे नाही. थोडा वेळ तसंच ते फ्राय होऊ द्यायचे, म्हणजे ते व्यवस्थित निघले जातात. आपण लगेच काढण्याची घाई केली तर ते तळाशी चिकटले जातात. तर थोड्या वेळाने मी हे पनीरचे काप काढून घेते. जे तळले गेलेत व्यवस्थित एक साईडने कोटिंग झाले ते लगेच निघत आहेत. पहा, अजिबात कढईला चिटकून राहत नाहीत आणि निघतील तेव्हाच काढायचे. जबरदस्ती काढण्याची घाई केली तर ते तुटून जातात. तर जे हलके होतील, म्हणजे व्यवस्थित कोटिंग होईल, ते पनीरचे काप निघतात. आता इथे मी सर्व हे एक करून पनीरचे काप काढून घेतलेत. खालच्या साईडने व्यवस्थित कोटिंग झाले. आता आपण हे हलटीपलटी करून आपण हे व्यवस्थित सर्व बाजूंनी एकसारखे असे क्रिस्पी कुरकुरीत होईपर्यंत तळून घेतलेत. तर तुम्हाला दिसत असेल अजिबात इथे हे पनीरचे काप कढईला चिकटलेले नाही आहेत, त्यामुळे काढण्याची घाई करायची नाही. व्यवस्थित ते एक साईडने सेट झाले, एक त्याची लेअर कोटिंगची झाली की मग ते निघले जातात, कढईला चिटकत नाहीत. तर व्यवस्थित सर्व बाजूने चांगले फ्राय झालेत. आता आपण प्लेटमध्ये हे पनीरचे काप काढून घेऊया आणि मस्त रंग आला आहे, एकदम क्रिस्पी कुरकुरीत झालेत. तुम्ही असंसुद्धा हे खाऊ शकतात, खूप छान लागतात. तर आता आपण पहिल्यांदा एवढे टाकून घेतलेले ते तळून घेतलेत. आता राहिलेले सुद्धा आपण सर्व पनीरचे तुकडे तेलामध्ये टाकून घेतलेत आणि हे सुद्धा सेम अशाच पद्धतीने खरपूस म्हणजेच क्रिस्पी कुरकुरीत होईपर्यंत तळून घेऊया. तर तुम्हाला दिसत असेल किती छान हे फ्राय होत आहेत, अजिबात कढईला चिटकत नाही आहे. तर तेलही खूप चांगलं तापलेलं असावं. मिडियम गॅसवरच तेल गरम करून घ्यायचे आणि गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची. कमी नको आणि फास्टही नको, म्हणजे ते व्यवस्थित तळले जातील. तर सर्व आपले इथे पनीरचे काप तळून झालेत, दिसत आहेत ना एकदम भारी. आता फक्त आपल्याला फोडणी करायची आणि त्यामध्ये हे पनीरचे काप टाकून मस्त मिक्स पनीर चिली व्यवस्थित बनवून घ्यायची. तर चला, पनीर तर आपलं फ्राय झालेलं आहे. आता लगेच पुढची कृती करून घेऊया. तर जे तळलेलं तेल होतं ते मी एक्स्ट्राचं काढून घेतले आणि आपल्याला जे फोडणीपुरतं लागणार आहे तेवढंच कढईमध्ये ठेवले. त्याच तेलामध्ये आपण फोडणी करून घेणार आहोत. तर 1 पळी एवढं तेल शिल्लक ठेवायचे. तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये अद्रक आणि लसूण जे आपण किसून घेतलं होतं ते टाकून घ्यायचे आणि छान हे परतवून घ्यायचे, याचा कच्चेपणा पूर्ण कमी होईपर्यंत. तर मस्त असं अद्रक लसूण आपलं परतवून होतं आहे. आता याच्यामध्ये आपण हिरवी मिरची कट करून घेतली ती टाकून घेऊया. तर मी ते 3 मिरच्या घेतलेल्या आणि अशा मोठ्या तुकड्यांमध्ये कट करून घेतलेत. थोड्या वेळ आपण मिरचीसुद्धा याच्यामध्ये फ्राय करून घेऊया. तर मिरची अद्रक लसूण छान फ्राय झाले. आता याच्यामध्ये आपण शिमला मिरची आणि कांदा टाकून घेऊया. कांद्याची पात आपण नंतर टाकून घेणार आहोत.
तर आता एक 2-3 मिनिट आपण हे चांगलं फ्राय करून घेऊया तेलामध्ये. तर मीडियम गॅसवरती कांदा आणि शिमला मिरची चांगलं फ्राय करून घ्यायचे. थोड्या वेळासाठी याचा क्रंचीनेस आपल्याला तसंच ठेवायचे, खूप मऊ होईपर्यंत परतून नाही घ्यायचं, अगदी थोड्या वेळेस हे परतवून घ्यायचे. तर मी ते हिरवी शिमला मिरची वापरली, तुमच्याकडे लाल किंवा पिवळी असेल ती वापरली तरी चालेल, जे अवेलेबल असेल ते वापरू शकतात. तर कांद्याची पातीमधला जो कांदा होता तो मी याच्यामध्ये टाकून घेतला आहे आणि आता थोड्या वेळेस आपल्याला हे परतवून घ्यायचं, एक 2 मिनिटभर. जास्त वेळ परतवून घ्यायचं नाही, शिजवून घ्यायचं नाही, आपल्याला याचा क्रंचीनेस तसाच ठेवायचा आहे. तर थोड्या वेळ परतवून झाल्यावर अगदी चवीपुरतं मीठ टाकायचं. आपण पनीरमध्ये सुद्धा मीठ टाकलेलं हे लक्षात ठेवायचे, त्यानुसारच मीठ टाकून घ्यायची. थोडीशी काळी मिरी पावडर, 1 चमचा डार्क सोया सॉस, 1 चमचा रेड चिली सॉस किंवा शेजवान चटणी टाकू शकतात आणि 1 चमचा तुम्हाला इथे टमॅटो केचप टाकायचे. मी टाकलं नाही कारण मला हे स्पायसी बनवायचं होतं, त्यामुळे मी ते टमॅटो सॉस वापरलेला नाही आहे. तुम्ही आवडत असेल तर टाकू शकतात. आता हे सर्व चांगलं मिक्स करून घेतले. अगदी याच्यामध्ये 1 चमचा एवढं पाणी टाकून घेतले, जेणेकरून आपले मसाले तळाशी लागू नये म्हणून. आता हे सर्व चांगलं मिक्स करून घेतले. आता आपल्याला याच्यामध्ये स्लरी करून टाकायची कॉर्नफ्लोअरची. तर 1 चमचा कॉर्नफ्लोअर, त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचे आणि त्याची स्लरी करून याच्यामध्ये टाकून घेऊया. तर इथे मी 2 ते 3 चमचे पाण्यामध्ये 1 चमचा कॉर्नफ्लोअर टाकलं आणि व्यवस्थित मिक्स करून याच्यामध्ये टाकून घेतले. आता हे सर्व चांगलं मिक्स करून घेऊया. ही स्लरी शिजत आली की याच्यामध्ये आपण जे पनीर फ्राय करून ठेवले ते टाकून घ्यायचे. तर थोड्या वेळ चांगलं परतवून घ्यायचं आणि याची थिकनेस पाहू शकतात. जसं जसं हे शिजत जाईल तसं हे थिक होत जातं. असं हे मिश्रण घट्ट होत चाललं की याच्यामध्ये आपल्याला थोडासा लिंबाचा रस किंवा व्हिनेगर असेल तो टाकायचा आहे आणि मिक्स करून घ्यायचे. आता लगेच आपण याच्यामध्ये पनीर फ्राय केलेले ते टाकून घेऊया आणि व्यवस्थित हे आता मिक्स करून घेऊया. सर्व याला पनीर चिलीचा मसाला लागायला हवा. तर चांगलं हे फ्राय करून घेतले. आता थोड्या वेळ फ्राय केलं की लगेच गॅस बंद करून घ्यायचं आहे. आपलं झटपट इथे पनीर चिली बनून तयार झालेलं आहे. जास्त वेळ आता परतत राहायचं नाही, नाहीतर ते खूप असं सॉगी होऊन जातं. सगळ्यात शेवटी कांद्याची पात टाकून घेऊया. तर आपलं इथे पनीर चिली बनून तयार आहे. दिसते ना एकदम भारी. तर झटपट हॉटेल स्टाईल आपलं पनीर चिली बनून तयार आहे. तुम्हाला मी जवळून सुद्धा दाखवते. एकच नंबर हे पनीर चिली बनलेलं. घरात तर सर्वांना खूप आवडलं आणि मुलांनंतर जास्तच आवडलं. तर उद्यासुद्धा मुलांनी हेच बनवायला सांगितलं आहे, एवढं त्यांना हे घरी बनवलेलं पनीर चिली आवडलं. तर प्लेटमध्ये काढून घेऊया. तर तुम्हाला समजलंच असेल की पनीर चिली बनवायला किती सोपी आहे. एकच नंबर भन्नाट अशी पनीर चिली बनवून तयार झालेली आहे ना, एकदम भारी. थोडी जरी रेसिपी ही आवडली असेल तर एक लाईक नक्की करा बरं का. आणि अशा साध्या सोप्या घरगुती साहित्यात तयार होणाऱ्या रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब, लाईक, कमेंट, शेअर करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा. त्यामुळे तुम्हाला रोजच्या रोज व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्ही कोणतीच रेसिपी मिस करणार नाही. आपण सोप्या घरगुती साहित्यात तयार होणाऱ्या रेसिपी दाखवत असतो आणि रोज रोज तुम्हाला शॉर्ट आणि लाँग व्हिडिओसुद्धा पाहता येतील. तर चॅनलला सबस्क्राईब करणं हे अगदी फ्री आहे. आपण भेटूया पुढच्या अशा साध्या सोप्या आणि भन्नाट रेसिपीमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.